नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत अधिकाराचा भाग 1 आणि त्याच्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आणि संकल्पना बऱ्यापैकी आपण डिस्कस केल्या. आता आपल्याला पुढचा असलेला मूलभूत अधिकार भाग 2 तो PYQ च्या माध्यमातून बघण्यात येऊ किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात किंवा अजून त्याच्यामध्ये कशा प्रकारचे फॉर्मॅटच्या ओरिएंटेशनने क्वेश्चन विचारले जातात हे समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करताना त्यावेळेस आपल्या एक्झामचा एक पॅटर्न असतो आणि त्या पॅटर्नला तुम्हाला जर आयडेंटिफाईड करता आलं ना की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारताय, त्याच्यामधले लूप होल्स काय आहे, त्याच्यामध्ये आहे विचारलं की नाही विचारलंय का, एखादा कोणता असा शब्द आहे की जो फार इम्फेसाइज करतो आणि तो तुम्हाला इथं हिंट देतोय की लुक ॲट दिस क्वेश्चन्स, आय एम गिव्हिंग टू हिंट. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे. हे ज्याला ओळखता येतं त्याचं असलेलं एक्झाम ही आरामशीर म्हणजे आरामशीर क्रॅक करता येऊ शकते. आपल्याला त्याच पद्धतीत बघायचंय, जास्त हार्ड अँड फास्ट बघायचं नाही किंवा त्याच्यामध्ये फार टेक्निकलिटी काय असेल तीही डोक्यात घ्यायची नाही. मोजक्या स्वरूपामध्ये पण चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला बघता येऊ शकतं. मग वेळ न दौडवता आपण पुढच्या असलेल्या क्वेश्चन्सला हात घालू. तो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे, तर मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. एक्साइज पूर्व परीक्षा 2017चा क्वेश्चन आहे. फार महत्वाचा क्वेश्चन होता की राईट टू लाईफ आणि राईट टू लाईफच्या माध्यमातून असलेलं राईट टू प्रायव्हसी ही जी संकल्पना आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की भारतामध्ये पुट्टास्वामी केस, कोणती पुट्टास्वामी केस झाली, ती पुट्टास्वामी केस झाली 2017ला. आणि ह्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं की माणसाला जीवन जगण्याचा जो अधिकार दिला आहे कलम 21 अंतर्गत, तर त्याच्यामध्ये खाजगीपणाचा अधिकार हा फार महत्वाचा आहे. कारण की मध्यंतरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही गोष्टीला फार बंधने आणली होती, जसं की एखाद्या गोष्टीला आधार कार्ड आवश्यकता असणार आहे, सोबतच तुम्हाला जर अन्नधान्य घ्यायचं असेल राशनच्या दुकानातून तर तिथं आधार कार्ड लावायचा प्रयत्न केलाय. तुम्ही सिम कार्ड घेताय तर तिथंही तुम्हाला आधार कार्ड देण्याचा कंपल्सरी केलाय. मग अशा पद्धतीने आपल्याकडचे असलेल्या ह्या आधार कार्डमध्ये जे आपले आय रेटिनास घेतले आहे, थंब प्रिंट्स घेतलेले आहे किंवा आपल्याकडचे असलेल्या काही गोष्टी महत्वाच्या ज्या असतात त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेलेल्या आहे. मग पुट्टास्वामी नावाचे असलेले जे ऑनरेबल जज होते, स्वतः रिटायर झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून PL दाखल केली कोर्टामध्ये आणि सांगितलं काय की यापुढं मानवाच्या जीवन जगण्याचा जो अधिकार आहे त्या जीवन जगता वेळेस आपल्याला काय करावं लागेल, राईट टू प्रायव्हसी ही तिथं संदर्भ घ्यावा लागणार आहे. मग पुट्टास्वामी केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्पष्ट सांगितलं की यस, यापुढं आता राईट टू लाईफ मध्ये काय असणार आहे, राईट टू त्या प्रकारची प्रायव्हसी असणार आहे. याच्या पहिलेही भरपूर अशा केसेस झाल्या होत्या, जसं की वोल्गा टेलिसची केस झाली होती, त्याच्यानंतर टाटा कम्युनिकेशनची केस झाली होती. ह्या प्रत्येक केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने मागं पुढं कुठंतरी त्याचा हिंट दिला होता की आता राईट टू प्रायव्हसी हा काय असायला पाहिजे, फंडामेंटल राईट्स असला पाहिजे. म्हणजे एका प्रकारचा खाजगीपणाचा हा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून कन्सिडर करावं असं संबोधण्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग इथं काय असणार आहे, तर त्या प्रकारचा जीवनाचा किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार जो आर्टिकल 21 मध्ये आपल्याला दिलेला आहे तो संदर्भ तिथं लागू शकतो. मग अशा पद्धतीने हे तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येणार आहे. आलं लक्षात? हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश मधील तरतुदीनुसार मानवी वाहतूक व भिक्षगिरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मजुरी मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे व ते शिक्षेस पात्र असणार आहे. असा क्वेश्चन आहे PSI मुख्य परीक्षा 2017चा. मग आपल्याकडे आर्टिकल काही जे स्पेसिफिकेशन आहे त्या आर्टिकल काही स्पेसिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याकडचं असलेलं जे वेठ बिगारी आहे, काय आहे, वेठ बिगारी आणि त्या प्रकारची असलेली सक्तीची मजुरी आणि सोबतच त्या स्वरूपातलं असलेलं आपल्याला अजून काही गोष्टी दिसत आहेत, जसं की त्या प्रकारे तुमचं असलेलं ह्युमन ट्रॅफिकिंग, काय आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग. ह्या 3-4 गोष्टी आहे, याला एका प्रकारे आपण बंधनं आणलेली आहे. मग याच्यामध्ये स्पेसिफाईडली जर आपण कलमांचा विचार करायला गेला तर 23 आणि 24 हे दोन कलम आपल्याला तिथं दिसून येत आहे की ज्याच्यामध्ये वेठबिगारी, कलम 24 मध्ये सक्तीच्या कामासाठी असलेली प्रतिबंधता विशेषतः बालकांसाठी आणि त्या प्रकारे ह्युमन ट्रॅफिकिंग
याला कुठेतरी बंधनं घातलेली आहे. म्हणजेच कुठेतरी आपल्याकडच्या असलेल्या संविधानाच्या ह्या कलमांमधून मानवाच्या असलेल्या प्रतिष्ठेची भाष्यता केलेली आपल्याला दिसून येते. विशेषतः त्यांनी विचारलेला आहे कोणता असा कलम आहे की ज्याच्यामध्ये मानवी वाहतूक म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेठबिगारी यासारख्या असलेल्या अमानवीय कृतीला प्रतिबंध केला जातं. तर ते कलम आहे त्या प्रकारचं असलेलं 23. मग याच्यामध्ये असलेलं देवदासी प्रथा आहे. त्याच्यानंतर वेठबिगारी म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही वेठीच धरताय आणि त्याला कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता त्याला फक्त काम करायला लावताय. मग अशा स्वरूपातल्या असलेल्या ज्या काही गोष्टी असेल तर ते गोष्टी करणं हे काय आहे अमानवीय कृती म्हणून संबोधल्या जाणार आहे. मग ही अमानवीय कृती जर एखाद्या व्यक्तीने केली असेल, कोणी एखाद्या व्यक्तीने केली असेल किंवा राज्य संस्थेने केली असेल तर दोन्हीही त्या पद्धतीचे असलेला काय असणार आहे त्या कायद्याचं उल्लंघन केलं आहे असं संबोधल्या जाणार आहे. म्हणजे याचा अधिकार हा तुम्हाला दोघांच्याही अगेन्स्ट मध्ये आहे. म्हणजे एक तर व्यक्तीच्या अगेन्स्ट मध्ये पण आहे आणि त्यासोबतच तुमच्या राज्य संस्थेच्याही अगेन्स्ट मध्ये आपल्याला हा कलम 23 हा भाष्य करताना आपल्याला दिसून येतोय. मग एका प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण बघतो तर कोणत्याही स्वरूपातल्या मानवीय स्वरूपातली तस्करी आता अलाउडेशन आपल्याकडं नाहीये. मग त्याच्यासाठी आपण विविध प्रकारचे कायदे देखील केलेले आहे. मग ते कायद्यामध्ये सगळ्यात पहिले महत्वाचं आहे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956चा. मग इनलिगल जे ह्युमन ट्रॅफिकिंग केलं जातं म्हणजे एका मानवाची असलेली विक्री करणं दुसऱ्या व्यक्तीला अशा प्रकारच्या अनैतिक स्वरूपातली ही जी विक्री केल्या जाते त्याला प्रतिबंध केला आहे 1956 नुसार. वेठबिगारी कमी करण्यासाठी म्हणजे तिथं बाउंडेड लेबर कमी करण्यासाठी आपल्याकडे इक्वल पे फॉर इक्वल वेजेस आहे. इक्वल पे फॉर इक्वल वेजेस आहे किंवा त्या प्रकारचं असलेला मिनिमम वेजेस आपल्याला ऍक्ट दिसतोय. मिनिमम वेजेस ऍक्ट 1948चा हा 1976चा. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर हे विविध जे कायदे आहेत की जसं की मिनिमम वेजेस असेल किंवा तुमचं असलेलं इक्वल पे फॉर इक्वल वेजेस ऍक्ट याच्या माध्यमातून आपण वेठबिगारी पद्धत ही कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता हे लक्ष ठेवा मित्रांनो कलम 23 हे फक्त वेठबिगारी बद्दल भाष्य करतं कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर बद्दल भाष्य करत नाही. बरं कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर म्हणजे काय की जिथं विलिंगली त्या व्यक्तीला स्वतःहून त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये येतोय आणि तो म्हणतोय की माझं ह्या पद्धतीचं असलेलं संमती आहे की मी हे काम कधीही आणि कोणत्याही स्वरूपात करू शकतो. मग अशा पद्धतीने जो कन्सर्न असतो तो कन्सर्न हा कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर मध्ये असतो. त्यामुळे हा शब्द इथं इन्क्लूड होत नाही. इथं फक्त वेठबिगारी आहे हेही लक्ष ठेवा. यामुळे आन्सर असणार आहे आर्टिकल 23. आणि जर बालकांच्या सक्त मजुरीसाठी प्रतिबंधित कायदा जर विचारला असेल किंवा कलम विचारला असेल तर कलम 24 आहे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. PSI मुख्य परीक्षा 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे आणि त्या स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहे. आता इथं अजून एक ऍडिशनल माहिती आहे. ती माहिती म्हणजे काय जर तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं सरकारने सांगितलं किंवा शासनाने सांगितलं की आपल्याला अनिवार्य सर्व्हिस द्यायची आहे. काय आहे अनिवार्य सर्व्हिसेस किंवा कंपल्सरी ज्याला आपण सर्व्हिसेस म्हणतो. करोनाच्या काळामध्ये प्रायव्हेट जे प्रॅक्टिशनर डॉक्टर्स होते तर त्यांना त्या स्वरूपातलं काम करायला सांगितलं होतं की तुम्ही प्रायव्हेट जरी डॉक्टर असाल तरी तुम्हाला देशसेवेसाठी इथं तुम्हाला उतरावं लागणार आहे. तसंच जर यदाकदाचित भारतावर आक्रमण होत असेल यदाकदाचित भारताच्या संरक्षणाची असलेली जबाबदारी जर शासनावर पडत असेल विशेष करून तर त्यावेळेस हे देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आव्हान केलं जाऊ शकतं किंवा कंपल्सरी तुम्हाला कामाला तिथं बोलवलं जाऊ शकतं की तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे. हे जेव्हा आपण बघतो तर हे कलम 23 मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या दिसून येत आहे. म्हणून ह्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे कलम 23. आता क्वेश्चन क्रमांक आहे 3 तो म्हणजे काय खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. लिपिक व टंकलेखन मुख्य परीक्षा 2017चा आहे. मग याच्यामध्ये काय चुकीचं आहे हे आयडेंटिफाईड करायचं आहे. राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे. बरोबर. राज्यघटनेने काही हक्कांना संरक्षण व हमी दिली असल्यामुळे त्यांना मूलभूत हक्क असे म्हटले जातात. ऍब्सोल्युटली. व्यक्तीच्या असलेल्या सर्व कष्ट विकासासाठी मूलभूत हक्क आवश्यक असतात. ऍब्सोल्युटली. राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. चुकीचं विचारलेलं आहे तर चुकीचं 4थ्या क्रमांकाचं आहे. का कारण की आपल्याला सरळ माहिती आहे हे 3ऱ्या भागामध्ये दिले आहे. कलम 12 ते 35 पर्यंत दिलेलं आपल्याला दिसून येते. काय मूलभूत हक्क. मग 4था काय आहे तर DPSP आहे. काय आहे DPSP ज्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे देखील म्हटल्या जातं. मग अशा पद्धतीचा असलेला हा काय असणार आहे चुकीचा स्टेटमेंट असणार आहे. मग भारतामध्ये जशा पद्धतीने गव्हर्न केल्या जातं तर प्रत्येक गोष्ट काय आहे
तर ते कायद्याच्या अनुषंगाने केल्या जाते. भारतामध्ये संविधान आहे. संविधान हा काय आहे? लॉ ऑफ लँड म्हणलं जातं. म्हणजे हा मूलभूत कायदा आहे आणि ह्या कायद्याच्या आधारावर बाकीच्या जेवढ्या काही संस्था असतील, मग ते शासकीय असेल, निमशासकीय असेल, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या चालवल्या जातो. म्हणजे भारतामध्ये दुसरं तिसरं काही मोठं नसून फक्त आणि फक्त संविधानच हे आपलं काय आहे? मोठं आपल्याला दिसून येतंय. मग अशा पद्धतीने हा मूलभूत कायदा म्हणून काय केलं जातं? कन्सिडर केलं जातं. इट इज कन्सिडर ॲज अ फंडामेंटल लॉ विदिन द इंडिया अशा प्रकारे संबोधल्या जातं. दुसऱ्या स्टेटमेंटचा अर्थ काय निघतो? राज्यघटनेने काही हक्कांना संरक्षण आणि हमी दिली असल्या कारणामुळे त्यांना मूलभूत हक्क म्हटले गेलेले आहे. यस, त्या प्रकारे आपण बघतो की काही हक्कांना आपण संरक्षणात दिली आहे. जसं की तुमचं असलेलं आर्टिकल 21, कोणीही त्याच्या प्रकारचं उल्लंघन करू शकत नाही. त्याला जर काढायचंच असेल, एखाद्या व्यक्तीचा आर्टिकल 21 व्हायोलेट करायचंच असेल, तर कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीशिवाय तुम्ही त्याला धक्का लावू शकता का? बिलकुल नाही. मग याच्यामुळं कुठेतरी भारतामध्ये असं दिलेलं आहे की ही हमी आहे. कोणी दिली हमी? तर ती संविधानाने हमी दिलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर हे सगळ्या गोष्टी तिथं दिसून येणार आहे. तिसरं काय आहे? व्यक्तीच्या सर्व कष्ट विकासासाठी मूलभूत हक्क गरजेचं असतं. मूलभूत हक्क बेसिकली त्याच्यासाठीच दिलेला आहे. मूलभूत हक्काची व्याप्ती जेव्हा मध्ये बघतो तर सगळ्यात महत्वाचं आहे त्याचा सर्वांगीण विकास होणं हा सगळ्यात महत्वाचा आहे. जोपर्यंत व्यक्तीचा सर्वांगीण विकासावर फोकस करत नाही तोपर्यंत त्या प्रकारे त्याला मूलभूत हक्क भेटलेला आहे असं म्हणू शकत नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला माहिती की नॉर्थ कोरियामध्ये हुकुमशाह आहे. तिथं सामान्य व्यक्तीच्या मूलभूत हक्काची कधीही तिथं काय केलं जात नाहीये, काळजी घेतल्या जात नाहीये. मग अशा पद्धतीने तिथल्या व्यक्तींना जर काळजी स्वरूपामध्ये बघितल्या जात नसेल तर तिथं व्यक्तींचा विकास होऊ शकतो का? बिलकुल होणार नाही. त्यामुळं मानवाच्या असलेल्या प्रत्येक विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी मूलभूत अधिकार गरजेचा आहे. त्यामुळं चुकीचं कोणतं आहे तर चौथं क्रमांकाचं चुकीचं आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ शब्द काय केवळ भारतीय नागरिकांना दिलेला आहे? एसो मुख्य परीक्षा 2017 आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की फंडामेंटल राईट्स आहे, ते फंडामेंटल राईट जेव्हा आपण डिवाइड करतो तर काही फंडामेंटल राईट्स हे इंडियन्सला आहे आणि काही फंडामेंटल राईट्स हे फॉरेनर प्लस इंडियन्सला पण आहे. मग अशामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर 15, 16, 19, 29 आणि 30 हे कलम कोणाला आहे तर हे कलम फक्त इंडियन्सला आहे. म्हणजे ह्या कलमांमध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं कॉम्प्रोमाइजेबल असणार नाही. इट इज ओनली फॉर द रिझर्व फॉर द इंडियन पीपल्स आणि इंडियन सिटीजन विशेषतः. परंतु बाकीचे जे काही कलम असेल ते कलम कोणाकोणासाठी आहे तर फॉरेनर लोकांसाठी आणि इंडियन लोकांसाठी. जसं की आर्टिकल 21, 22, 23 आपल्याला दिसून येतं आणि सो ऑन सो फोर्थ आहे जे उरलेले फंडामेंटल राईट्स असेल ते. मग याच्यामध्ये कोणतं आहे जे की फक्त आणि फक्त केवळ भारतीय नागरिकांना दिलेलं आहे अशा प्रकारचं आस्किंग आहे. तर त्यामुळे आपल्याला दिसतंय 14 आहे का इथं? नाही. त्याच्यानंतर 19, यस 19 आहे म्हणजे हे आहे. याच्यानंतर 21A नाहीये आणि त्या प्रकारचं असलेलं 21 नाही, कारण की 21 हे कोणाला आहे तर फॉरेनर्सला पण आहे आणि इंडियन्सला पण आपल्याला दिलेलं दिसून येते. चलायचं पुढं, सोपा क्वेश्चन होता अगदी. 5वा क्वेश्चन घेऊया. अनुच्छेद 12 नुसार राज्य मध्ये किंवा राज्याच्या डेफिनेशन मध्ये यांचा समावेश होतो. एसो मुख्य परीक्षा 2017चा क्वेश्चन. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे भारताचे शासन किंवा संसद, प्रत्येक राज्याचे शासन किंवा विधिमंडळ, सर्व स्थानिक संस्था, नगरपालिका, जिल्हा बोर्ड, त्याच्यानंतर भारतीय शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्था. मग अशा स्वरूपामध्ये आर्टिकल 12 फार महत्वाचा आहे, कारण की ज्या पद्धतीने बघतो आर्टिकल 12 पासून 235 पर्यंत हे कशाबद्दल भाष्य करतंय तर हे फंडामेंटल राईट्स बद्दल भाष्य करतंय. मग फंडामेंटल राईट्सच्या बद्दल भाष्य करत असताना कलम 12 मध्ये कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या का दिली आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. का तो 13च्या ठिकाणी का टाकला नाही, का तो 14 मध्ये टाकला नाही, तो 12 मध्येच का टाकला हा समजणं फार महत्वाचं आहे. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण बघतो तर कलम 12 अंतर्गत डेफिनेशन ऑफ स्टेटची तिथे माहिती का दिली आहे
कारण की तुम्हाला जर फंडामेंटल राईटची मागणी करायची असेल, ती मागणी कोणाकडे करता तुम्ही? राज्य संस्थेकडे मागणी करतात. कोणाकडे? राज्य संस्थेकडे मागणी करता. मग राज्य संस्था कोण आहे, कशा पद्धतीची राज्य संस्था असेल आणि कोण कोण येऊ शकतं? मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस भाष्य करतो तर त्यावेळेस राज्य संस्थेमध्ये काय येतं, कोण येतं हे समजण्यासाठी आपण कलम 12 मध्ये काय केलेलं आहे, राज्य संस्थेची डेफिनेशन दिलेली आहे. मग द डेफिनेशन ऑफ स्टेट मध्ये इथून तिथून सगळे येतात की ज्याच्या सोबत तुमचं कोण अटॅच आहे, गव्हर्नमेंट अटॅच आहे. मग अशा स्वरूपामध्ये गव्हर्नमेंटच्या मार्गदर्शनाखाली, गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाखाली किंवा गव्हर्नमेंटचाच भाग असलेल्या संस्थेला त्या पद्धतीचा आपण काय म्हणू शकतो, तर राज्य संस्था म्हणू शकतो. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे चारही स्टेटमेंट काय आहे, अगदी बरोबर आपल्याला तिथं दिसून येतोय. मग आता त्या संदर्भामध्ये एक केसही झाली होती, त्याला म्हणतात श्रीधर मिरजकर केस. परत लिहून देतो काय आहे, श्रीधर मिरजकर केस. श्रीधर मिरजकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही केस झाली होती. ह्या केस मध्ये असं सांगण्यात आलं होतं की पर्टिक्युलर आपल्याकडचं असलेलं जे कोर्ट आहे, फार महत्वाची केस आहे बरं मित्रांनो, नीट लक्ष द्या. आपल्याकडचं जे कोर्ट आहे, कोर्ट म्हणजे काय, तर कोर्ट हे तुमच्या स्टेटच्या डेफिनेशन मध्ये येतं का, हा प्रश्न निर्माण झाला. कोर्ट कुठे येतं का, स्टेटच्या डेफिनेशन मध्ये येतं का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला. तर श्रीधर मिरजकर केसमध्ये ह्या जेव्हा गोष्टी चर्चा केल्या गेल्या तर त्यावेळेस सरळ सांगण्यात आलं की कोर्टचे दोन काम असतात, एक असतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम आणि एक दुसरं असतं ज्युडिशरीचं काम. मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम म्हणजे काय की त्या प्रकारचं असलेल्या एखाद्या व्यक्तीची क्लर्क म्हणून निवड करणे किंवा त्या प्रकारे इमारती बांधणं किंवा ऍडमिनिस्ट्रेशनचं जे काही काम असेल ते काम कोर्ट करू शकतं, कोर्ट करतं देखील. आणि कोर्टचं काम अजून एक आहे ते म्हणजे ज्युडिशरीचं काम, म्हणजे न्याय देण्याचं काम, जसं की जजमेंट पास करणं, डिक्री पास करणं, त्या प्रकारचा रेकॉर्ड मेंटेन करणं, अशा विविध प्रकारचे न्यायिक स्वरूपातलं जे काम असेल. मग ह्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्यावेळेस कोर्ट कोणतं काम करेल, तिथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करेल, फक्त आणि फक्त त्यावेळेस हे काय कोणत्या डेफिनेशन मध्ये येणार आहे, स्टेटच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे. परंतु ज्यावेळेस कोर्ट ज्युडिशरीचं काम करेल त्यावेळेस तुम्ही त्या प्रकारचं असलेलं तिथं त्याला कन्सिडर करू शकत नाही की हे स्टेटच्या डेफिनेशन मध्ये येऊ शकतं का. ही केस फार गाजलेली होती आणि ह्या केसमध्ये खऱ्या अर्थाने हे जजमेंट निघलेलं आपल्याला दिसून येते. आपल्या कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला ही केस सापडणार नाही मित्रांनो. ही केस त्या प्रकारचं असलेलं जेव्हा तुम्ही वाचता तर तुम्हाला कळलं की अशा पद्धतीचं असलेलं हे स्टेटमेंट पास केलेलं आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टने. येते लक्षात. म्हणून तिथं कोर्टचं असलेलं डेफिनेशन कधी येऊ शकते स्टेट म्हणून, फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. मग आता प्रश्न निर्माण झाला बीसीसीआय आहे का, तर त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलं स्पष्ट नाही, बीसीसीआय इज नॉट कम अंडर द डेफिनेशन ऑफ अ स्टेट बिकॉज ऑफ द बीसीसीआय इज अ इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूट आणि त्यामुळे ते दे आर नॉट कम अंडर द डेफिनेशन ऑफ पर्टिक्युलर स्टेटच्या डेफिनेशन मध्ये येत नाही, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. मुलांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षण हक्क राईट टू एज्युकेशन कायदा याची अंमलबजावणी, शब्द काय आहे, अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे, फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2017. आपल्याला माहिती आहे की बाय वे ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऑफ 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 2002 ला आपण काय केलं होतं, आपला जो फंडामेंटल राईट्स आहे, जीवन जगण्यासाठी लागणारं महत्वाचं, त्या फंडामेंटल राईट्स मध्ये आपण आर्टिकल 21A आपण काय केलं होतं, ऍड केलं आणि आता तिथं काय केलं होतं, राईट टू एज्युकेशन हा एक फंडामेंटल राईट्स म्हणून कन्सिडर केला. परंतु मी तुम्हाला मागच्या असलेल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की ह्या गोष्टी कुठेतरी इम्प्लिमेंट होत नव्हतं, याच्यासाठी आपल्याला काय बनवावा लागला, एक कायदा बनवावा लागला जो की 2009 मध्ये बनवलेला आपल्याला दिसून येतोय. शब्द काय सांगतो नीट लक्ष द्यायचं. कायदा कधी बनवला, तर 2009 मध्ये कायदा बनवला. परंतु ह्या कायद्याची अंमलबजावणी कधी झालीये, तर लक्ष ठेवायचं 1 एप्रिल काय 1 एप्रिल 2010 मध्ये अंमलबजावणी झालेली आपल्याला तिथं दिसून येते. म्हणून इथं शब्द काय आहे, अंमलबजावणी. कायदा तयार कधी झाला, तर 2009 ला झालाय, परंतु त्याची अंमलबजावणी कधी झाली आहे, तर 1 एप्रिल 2010 ला झालेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. समजलं. मग फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2017 ला हा विचारलेला क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. चलायचं पुढं. चला
मोठा क्वेश्चन आहे थोडा, 7व्या क्रमांकाचा. खालील विधाने लक्षात घ्या, फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2017 आहे. सशस्त्र दले, निमलष्करी दले, पोलीस दले, गुप्तचर यंत्रणा व तशा अनुषंगाने दलाच्या सदस्यांना प्राप्त असलेल्या मूलभूत हक्कावर निर्बंध लादण्याचे किंवा त्यांचे संक्षेप करण्याचा अधिकार कलम 33 नुसार संसदेला आहे. कलम 33 नुसार कायदे करण्याचा अधिकार संसदेबरोबरच राज्य विधिमंडळालाही प्राप्त झाला आहे. या कलमानुसार केलेला कोणताही कायदा मूलभूत हक्काचं विपर्यास करत आहे या कारणावरून कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. बिनचूक आहे म्हणजे विचारलेलं आहे बरोबर कोणता आहे, काय बरोबर कोणता आहे असं विचारलेलं आहे. मग बरोबर आपल्याला जर बघायचं असेल तर आर्टिकल 33 समजून घेणं गरजेचं आहे. आता त्या दिवशी पण एक मूलभूत अधिकारावर जेव्हा चर्चा करत होतो आपण, एका विद्यार्थ्याने मला विचारलं होतं की सर आर्टिकल 33 अंतर्गत आपल्याकडे मार्शल लॉ आहे, काय आहे मार्शल 34-33 मध्ये मार्शल लॉ आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये मार्शल लॉ जेव्हा ऍप्लिकेबल केला जातो तेव्हा फंडामेंटल राईट सस्पेंड होता का? लक्ष ठेवायचं, सस्पेंड काहीच होत नसतं कधी. फंडामेंटल राईट्स कधी सस्पेंड होत नाही, ते फक्त रेस्ट्रिकेट केल्या जातं व्हाईल यू आर इम्प्लिमेंटिंग द मार्शल लॉ. जर तसं झालं असतं तर गव्हर्नमेंटनी कंटिन्युअसली मार्शल लॉ लावला असता आणि मार्शल लॉ 34 नुसार आणि मार्शल लॉ लावून काय केलं असं सप्रेस केला असता. मी संदर्भ यासाठी घेतला की 33 आले तर 34 पण त्याच्यामध्ये संबंध देऊन टाकावं म्हणून. मग 33 मध्ये काय आहे की आपल्याकडे जेवढे पण संरक्षण दल आहे आणि ह्या संरक्षण दलामध्ये असलेले जे महत्वाचे जे घटक आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याकडे निमलष्करी दल, शस्त्र दल यांच्या असलेल्या मूलभूत अधिकाराबद्दल भाष्यता करायचा अधिकार हा फक्त आणि फक्त संसदेला आहे. मग त्या मूलभूत अधिकार कोणते असेल, कोणत्या पद्धतीचे असेल आणि त्यांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर काय करता येईल, कारण की सामान्य रूपी लोकांसाठी तर आपल्याकडे त्या प्रकारचं म्हटलं तर 14 ते 22 पर्यंत आहे किंवा 32 पर्यंत आपल्याला दिसतोय, परंतु विशेषतः हे काही दलातले जे लोक आहे त्यांच्याही मूलभूत अधिकाराच्या संदर्भासाठी आपल्याकडे कलम 33 ते. मग 33 असेल तर अशा संदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार कोणाला असणार आहे, तर नॉट बट ऑब्वियस कोण असणार आहे, तर संसद असणार आहे. त्यामुळे इथं संसदेबरोबरच राज्य विधिमंडळाला प्राप्त होतो का, हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं 33 नुसार तुम्हाला हे अधिकार दिलेले आहे, ते फक्त इट इज गिवन टू द ओनली सेंट्रल गव्हर्नमेंट अँड मीन्स स्पेसिफाइडली विदिन द पार्लिमेंटरी ज्युरिस्डिक्शन. मग अशा पद्धतीने हे फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे आणि लास्ट स्टेटमेंट बरोबर आहे. मग बरोबर विचारल्या कारणामुळं अ आणि क आहे 3 क्रमांकाचं उत्तर असणार आहे. आलं लक्षात. मग आता इथं हा संदर्भ आला म्हणून त्या प्रकारच्या गोष्टी घेतलेल्या आहे. 33 आणि 34 सायमल्टेनियसली घेऊन टाकलेलं आपल्याला दिसून येतं मार्शल लॉच्या पण संदर्भामध्ये. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मुख्य परीक्षा STI 2017चा. भाषिक अल्पसंख्याकांच्या समुदायातील बालकांना प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर मातृभाषेत शिक्षणाचा पुरेशी सोय पुरविण्यात यावी असे निर्देश आपलं संविधान प्रत्येक राज्याला देते. धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कशाच्याही आधारे राज्य अथवा राज्याचे अनुदान घेणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेला प्रवेश नाकारता येणार नाही. शैक्षणिक संस्थेला अनुदान मंजूर करताना केवळ तिचे व्यवस्थापन हे अल्पसंख्याकांचे आहे या कारणास्तव राज्याला भेदभाव करता येणार नाही. आता ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, तर आर्टिकल 29 माहिती असायला पाहिजे. मग आता ह्या संदर्भामध्ये आर्टिकल 29 जेव्हा बघतो तर आर्टिकल 29च्या बद्दल हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आर्टिकल 29 अल्पसंख्याकाच्या बद्दल भाष्य करतं. कोणाबद्दल? अल्पसंख्याकाच्या बद्दल भाष्य करतं. मग आपल्या संविधानामध्ये अल्पसंख्याक 2 प्रकारचे दिले आहे. एक आहे भाषिक अल्पसंख्याक आणि दुसरा आहे धार्मिक अल्पसंख्याक. मग ज्यावेळेस आपण भाषिक अल्पसंख्याक म्हणतो तर त्यावेळेस भाषिक अल्पसंख्याक जे आहे हे कोणीही असू शकतं. काय आहे? कोणीही असू शकतो. म्हणजे इथं ग्रुप ऑफ द पीपल सांगितलेलं आहे. जसे की फॉर एक्झाम्पल आपण मराठी भाषिक लोक आहोत आणि आपण मराठी भाषिक लोक पंजाबमध्ये गेल्यानंतर आपण तिथलचे बोली भाषेच्या आधारावर अल्पसंख्याक होऊन जाऊ. भले की आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने असेल, परंतु दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यानंतर आपली बोली भाषेच्या आधारावर, शब्द वापरतोय, बोली भाषेच्या आधारावर आपण काय होऊन जाणार आहे? अल्पसंख्याक होऊन जाणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला तिथं शिक्षण संस्था स्थापन करायची आहे किंवा आपल्या लेकरांना त्या शाळेमध्ये टाकायचं असेल तर अशा वेळेस ती पंजाबचं सरकार आपल्याला डावलू शकतं का? बिलकुल डावलू शकत नाही. म्हणजेच काय की भारतामध्ये कोणताही नागरिक गट असेल
त्याची विशिष्ट स्वरूपातली भाषा असेल तर त्याला प्रिझर्व करण्याचा अधिकार आहे. मग प्रिझर्व कशा प्रकारे करता येईल? एक दोन प्रकारे करता येईल. एक तर तुम्ही त्या लेकरांना तुमच्या शाळेत टाका, कोणत्याही काही पद्धतीने तुम्हाला कोणी डिस्क्रिमिनेट करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे ना तुमच्या बोली भाषेच्या प्रोटेक्शन आणि प्रमोशनसाठी. मग अशा प्रकारे असलेलं कलम हे भाषिक अल्पसंख्याकाबद्दल भाष्य करताना दिसून येते. आता बघा ना, आपण केरळमध्ये गेलो, 5-25 जण आपण आहोत आणि ते आपण केरळमध्ये गेलो आणि केरळमध्ये आपल्या मराठी भाषिकाच्या लोकांसाठी मला शाळा चालू करायची आहे. मग मला स्टेट त्या प्रकारे टाकून देणार नाही का? यस, टाकून देईल, काही प्रॉब्लेम नाहीये. बर, हा भाग झाला दुसरा. माझे लेकरू आहे आणि माझ्या लेकराला वाटतं की मी त्या प्रकारच्या त्या केरळच्या शाळेमध्ये जाईल आणि तिथे ऍडमिशन घेईल. त्याला घ्यावं लागणार आहे. ते असं म्हणतील का, नाही नाही तुम्हाला मल्याळम येत नाही म्हणून तुम्ही आमच्या याच्यामध्ये स्कूलमध्ये येऊ शकत नाही? बिलकुल नाही. आपण यदा कदाचित आपल्या शाळेमध्ये पण बघा ना, कधी गुजरातीत दिसतो मुलगा, कधी केरळचा मुलगा दिसतो. हे काय आहे? तर एका प्रकारे आपण अल्पसंख्याक भाषिकच्या आधारावर जरी असेल तरी आपल्याला कोणी अडवू शकत नाही. म्हणून हे भाषिक अल्पसंख्याकाचे हे जे अधिकार आहे, तिन्ही अधिकार आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा वेळेस आपल्याला धार्मिक अल्पसंख्याक किती आहे? तर लक्ष ठेवायचं 6 आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, जैन, बुद्धिस्ट आणि त्या प्रकारचा असलेला तुमचं असलेला ख्रिश्चन हे आपल्याला दिसून येत आहे. जैन हा सर्वात जवळचा आहे, म्हणजे 2014 ला अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे तिन्ही स्टेटमेंट अल्पसंख्याक विशेषतः भाषिक लोकांसाठी तर हे आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग अशा पद्धतीने असलेले हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. चुकीचं विचारलेलं आहे, कोणतंच चुकीचं नाही, म्हणजे चौथ्या क्रमांकाचं काय असणार आहे? आन्सर तिथं असणार आहे चौथ्या क्रमांकाचं. 2 क्रमांक पकडू नका, नाही तर त्याच्यामध्ये सर तुम्ही 2 ला पण राऊंड केलं, तसं नाही. पुढचा क्वेश्चन, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे? विच कॉन्स्टिट्यूशन्स आर्टिकल्स इज कन्सिडर्ड टू ॲज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, मानवाच्या जगण्याला खऱ्या अर्थाने अर्थ कधी प्राप्त होतो? ज्यावेळेस त्या असलेल्या अधिकाराची पायमल्ली होती आणि पायमल्ली झाल्यानंतर त्या गोष्टीचं रेमेडी तुम्हाला घेता येते. रेमेडी म्हणजे काय? त्याचं असलेलं पुनर्स्थापित करता येते. मग अशा वेळेस जर भारताच्या संविधानातला एखादा जो भाग आहे, एखादा कलम आहे जो की खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टी करतो, तर त्याला आपण काय मानावं? आत्मा मानावं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आर्टिकल 32 काय? आर्टिकल 32 हे कशाबद्दल भाष्य करतं? तर हे रीट्स बद्दल भाष्य करतं. कशाबद्दल भाष्य करतं? रीट्स. मग ह्या रीट्स जे असतात, मग न्यायव्यवस्था काय करणार आहे की त्याच्या माध्यमातून, न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून आपले जे काही उल्लंघन झाले असेल अधिकार, ते सगळे आपल्याला रिस्टोर करून देतात. हे आर्टिकल 32 नुसार केल्या जातं. आलं लक्षात? अशा पद्धतीने आता याला आपण आत्मा म्हणू शकतो. परंतु अजून एक कन्सर्न आहे, तो म्हणजे काय? सरनामा. सरनामा हा भारताच्या संविधानाचा आत्मा आहे असं कोणी म्हटलं? तर लक्ष ठेवायचं, ते म्हटलेलं आहे पंडित ठाकूरदास भार्गव. पंडित भार्गव साहेब हे म्हटलेले आहे. सरनामा संविधानाचा आत्मा आहे असं कोण म्हटलंय? तर पंडित भार्गव म्हटलेलं आहे. आणि कलम 32 हा आत्मा आहे असं कोण म्हटलेलं आहे? डॉक्टर बी आर आंबेडकर सर म्हटले आहे. हे ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद डॅश मध्ये अटक व नजर कैद्याच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिल्या आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 आहे. सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याकडे आर्टिकल 22 आहे. आर्टिकल 22 काय सांगतोय की आपल्याकडं अटक आणि त्यासोबत स्थानबद्धता. बघा, दोन गोष्टीबद्दल तुम्हाला भाष्य देतं किंवा संरक्षण देतं. एक आहे तुमचं म्हणजे अटक आणि दुसरं आहे स्थानबद्धता. आता ज्यावेळेस तुम्हाला अटक केल्या जाते, आता ती अटक कोणती? अवैध. दोन्ही लक्ष ठेवायचे. जर तुम्हाला अवैध स्वरूपामध्ये अटक केल्या जात असेल किंवा अवैध स्वरूपामध्ये स्थानबद्ध केल्या जात असेल, तर कलम 22 नुसार तुम्हाला संरक्षण मिळवण्याचा 100% काय आहे? अधिकार आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अटक जर तुमची अवैध स्वरूपातली असेल, त्या प्रकारची अटक जर चुकीच्या स्वरूपातली असेल, तर तुम्हाला 4-5 अधिकार दिलेला आहे. एक तर तुम्हाला त्या संदर्भामध्ये कारण सांगणं गरजेचं आहे. त्या प्रकारच्या असलेल्या वकिलांचा सल्ला घेणं तुम्हाला काय आहे? अधिकार आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या दंडाधिकाऱ्यासमोर उभं करणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीचे असलेले तुम्हाला काय आहे अधिकार आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला अवैध स्वरूपामध्ये ही अटक तर करताच येत नाही, पण जरी केली तर तुम्हाला ह्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून सुरक्षता प्राप्त होऊ शकते, असं त्याचा संदर्भ आपल्याला दिसून येते. मग आपल्याकडे स्थानबद्धता असते. स्थानबद्धता दोन प्रकारची आहे. एक आहे त्या प्रकारची असलेली पिनेटिव्ह स्थानबद्धता आणि दुसरा आहे प्रिव्हेंटिव्ह. आता लक्ष ठेवा, स्थानबद्धता म्हणजे सोप्या भाषेमध्ये याला म्हणजे डांबून ठेवणे. मग एखाद्या आरोपीला तुम्ही डांबून ठेवता, बरोबर आहे. मग डांबून दोन प्रकारे ठेवल्या जाऊ शकतं. एक तर त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला तर त्याला जेलमध्ये तुम्ही डांबून ठेवतात, परंतु तुम्हाला तो संशयित वाटतो किंवा तो काहीतरी करेल म्हणून तुम्ही त्याला ताब्यात घेतात आणि पोलिसच्या असलेल्या लॉकर मध्ये ठेवल्या जातं, पोलिसच्या जेलमध्ये ठेवल्या जातं, पोलीस स्टेशनच्या. लक्ष ठेवायचं, जेल दोन प्रकारचे, एक आहे पोलीस स्टेशन मधलं जेल आणि एक न्यायालयीन कोठडी ज्याला आपण MCR म्हणतो, मॅजिस्ट्रेट कस्टोडियल रिमांड ज्याला म्हणतो, ते वेगळं. मग अशा वेळेस एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने शिक्षा दिली आणि न्यायालय सांगतो की हा व्यक्ती आता जेलच्या पाठीमागे राहील 3 वर्षासाठी. मग ही जी शिक्षा आहे, ही जी स्थानबद्धता आहे, जे डांबून ठेवणं आहे, ते कसं असतं पिनेटिव्ह असतं. कसं असतं पिनेटिव्ह म्हणजे शिक्षेच्या आधारावर त्याला जेलमध्ये पाठवलेलं आहे असा संबंध निघतो. ज्या वेळेस एखादा व्यक्ती काहीतरी गुन्हा करण्याची शक्यता आहे, जसं की होळी आली मग तो काहीतरी समाज माध्यमाच्या मध्ये काहीतरी वेगळं कृती करल, मग अशा वेळेस काय करतात पोलीसवाला सांगतात की होळीच्या 2 दिवस अगोदर तू इथं लॉकअप मध्ये मला दिसला पाहिजे. याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. काय आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. तो काही करायच्या ऐवजी आपण प्रिव्हेंट करतोय, ती कृती होऊ नये त्यासाठी प्रिव्हेंट करतोय. प्रिव्हेंट दॅन आपण म्हणतो ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, त्या प्रकारचं. मग प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन केलं जातं म्हणजे त्याला अडवणूक केल्या जाते, तू की हे करू नको किंवा हे करणार आहे म्हणून तुला आम्ही ताब्यात घेतोय 2 दिवस 3 दिवस काय असेल ते आम्ही इथं जेलच्या पाठीमागे ठेवतो. मग असं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन किती महिने ठेवता येतं? मॅक्स टू मॅक्स लक्ष ठेवायचं 3 महिने ठेवता येतं. किती? 3 महिने ठेवता येतं, त्याच्यावरती जास्त ठेवता येत नाही, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग ही स्थानबद्धता दोन प्रकारची प्रिव्हेंटिव्ह आणि पिनेटिव्ह आहे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग हे कलम किती आहे 22 आपल्याला दिसून येणार आहे. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिकाराविरोधामध्ये काढता येतं? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 आहे. बघा, आता आपण बघितलं होतं की डॉक्टर B.R. आंबेडकर सरांच्या मते आपल्याकडचं असलेलं जे कॉन्स्टिट्यूशननी रेमेडीज दिली आहे ती रेमेडीज दिलेली आहे आर्टिकल 32 नुसार. मग 32 नुसार ऑनरेबल सुप्रीम कोर्ट 32 नुसार ऑनरेबल सुप्रीम कोर्ट काय करतं? विविध प्रकारचे रिट्स काढतं. काय करतं? विविध प्रकारचे रिट्स काढतं. रिट्स किती प्रकारचे आहे? तर 5 प्रकारचे आहे. 3 4 5. कोणतं कोणतं आहे? हेबियस कॉर्पस आहे, त्याच्यानंतर मॅन्डमस आहे, सेर्शिरियो आहे, प्रोहिबिशो आहे आणि क्यू वॉरंटो आहे. आता मराठीतून काय म्हणता हे थोडं मला लक्षात येत नाहीये, इंग्लिश मध्ये आपण सांगू शकतो. मग आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट काय करतं? रिट्स काढतं फॉर द प्रोटेक्शन ऑफ द पर्टिक्युलर ह्युमन बिंग्स किंवा मानवाचे असलेल्या अधिकारचे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते प्रोटेक्ट करण्यासाठी. मग हे रिट्स किती प्रकारचे असतात? हेबियस कॉर्पस आहे, मॅन्डमस आहे, सर्शिरियो आहे, प्रोहिबिशो आणि क्यू वॉरंट आपल्याला तिथे दिसून येत आहे. मग हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, सर्शिरियो, प्रोहिबिशो, क्यू वॉरंट हे कोणाकोणाच्या अगेन्स्ट मध्ये काढता येऊ शकते? मग जसं की हेबियस कॉर्पस आहे, हेबियस कॉर्पस इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या अगेन्स्ट मध्ये काढता येतो, त्यानंतर तुमच्या असलेल्या पब्लिक ऑफिसरच्या अगेन्स्ट मध्ये काढता येतो. म्हणजे तुम्हाला वैयक्तिकरित्या देखील हेबियस कॉर्पसची रिट पिटिशन दाखल करता येते आणि त्या पद्धतीने इथं ज्यावेळेस तुम्ही बघता तर पब्लिक जो आहे सर्वंट आहे तो पब्लिक सर्वंटच्याही अगेन्स्ट मध्ये काय करता येतं? अशा पद्धतीने तुम्हाला रिट इश्यू करता येऊ शकते. मॅन्डमस पण त्या प्रकारचं असलेलं तुमचे जे पब्लिक ऑथॉरिटी आहे त्या पब्लिक ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट मध्ये करता येतो. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं प्रोहिबिशो आहे. प्रोहिबिशो ही जी आहे ती फक्त कोर्टाच्या माध्यमातून काढल्या जाते. काय आहे?
कोर्टाच्या माध्यमातून. म्हणजे त्या प्रकारचा असलेला प्रतिषेध ज्याला आपण म्हणतो ते प्रतिषेध म्हणजे काय, प्रोहिबिशो आपल्याला तिथं दिसून येतोय. मग सर्शिरो ही त्या प्रकारे पहिले फक्त कोणासाठी होतं, न्यायिक स्वरूपातल्या इन्स्टिट्यूटसाठी होते, परंतु ते नंतर काय करण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीच्या माध्यमातून त्याला आता अदर जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत त्याच्याही अगेन्स्ट मध्ये काय केलं जातं, रीट इश्यू केल्या जाते. आता हे रीट काय आहे, त्याचे प्रकार काय आहे, हे सर्व आपण लेक्चर सिरीज मध्ये डिटेलमध्ये काय करू शकतो, डिस्कस करता येऊ शकतो. मग अशा वेळेस लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपण त्याला डील करतोय आणि कोणत्या स्वरूपात डील करतोय. तर लक्ष ठेवायचं, प्रोहिबिशो हे आपल्याला दिसतंय, प्रतिषेध आपल्याला दिसून येते की हे कोणाच्या अगेन्स्ट मध्ये आहे, द ओनली कोर्टच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला दिसून येत आहे. कळालं? चला कलम 12 मध्ये बघायचं काय, सॉरी क्वेश्चन 12, भारतीय घटनेच्या 3ऱ्या आणि 4थ्या भागासाठी राज्य संज्ञेमध्ये कोण कोण येतं. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 आहे. परत त्याच गोष्टी की आर्टिकल त्या प्रकारचा असलेला 12 जो देतोय संदर्भ तो म्हणजे काय आहे, डेफिनेशन ऑफ स्टेट, आणि आर्टिकल 36 हे पण कशाबद्दल बोलतंय, तर हे दोन्हीही बोलतं ते काय आहे, डेफिनेशन ऑफ स्टेट बद्दल बोलतंय. मग राज्य संस्थेबद्दल व्याख्या केल्या जाते, कारण की 12 ते 35 मूलभूत अधिकार, 36 ते 51 काय आहे, तर डीपीएसपी आहे. मग राज्याची असलेली कर्तव्ये, मग राज्य संस्था तर माहित पाहिजे ना, मग अशासाठी आहे भारत सरकार, संसद, प्रत्येक राज्याचं सरकार, विधिमंडळ, स्थानिक शासन, भारतीय प्रदेशातील भारतीय सरकारच्या नियंत्रणाखाली इतर शासकीय समाविष्टता. मग कोणते विधान बरोबर आहे, तर सर्व विधान बरोबर आहे. सोपं क्वेश्चन आपल्याला दिसून येते. पुढचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील कायद्यात सार्वजनिक स्वरूपातील त्या प्रकारच्या असलेल्या काय, फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते राज्यसेवा मुख्य परीक्षा. आपल्याकडे माहिती की आर्टिकल 21 मध्ये आपल्याला राईट टू लाईफ आहे, पण ही लाईफ कशी आहे, तर लाईफ आहे त्या प्रकारची असलेली डिग्निफाईड, तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, पण तो कसा आहे, डिग्निफाईड जीवन जगण्याचा अधिकार आहे, म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीच्या स्वरूपामध्ये जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला कुठं अमानवीय स्वरूपातलं तुम्ही जगायचं म्हणून जगणार नाहीये, तर तुम्हाला जीवन जगता वेळेस तुम्हाला पर्टिक्युलर काही डिग्निटी दिल्या जाणार आहे, आणि त्या डिग्निटीच्या आधारावर तुमचं जीवन तुम्ही व्यतीत करावं ही अपेक्षा आपल्या सुप्रीम कोर्टनी सांगितलेली आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन सुप्रीम कोर्टनी मानवाचं असलेलं अस्तित्व फक्त जिवंतपणे न राहता त्याला मृत्यूच्याही वेळी तेवढाच मान सन्मान भेटला पाहिजे, याच्यासाठी ही भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते. मग आर्टिकल 21च्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस असंही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एक केस झाली होती, मला ते केसचं नाव नाही लक्षात आहे, मी उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी आठवणी तुम्हाला ते केसचं नाव सांगल. त्या केसमध्ये त्या व्यक्तीच्या असलेल्या फाशी देण्यावरूनच ही सगळी गोष्ट झाली होती. तर त्याला फाशीची शिक्षा उघड्यावर द्यायची का, म्हणजे 4 लोकांमध्ये द्यायची का, तर त्यावेळेस ऑनरेबल कोर्टने सांगितले नाही. हे जे काही आहे ज्युडिशियल प्रोसिडिंग, त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं जीवन आपण हिरावून घेतोय. आपल्याला इथं क्रूरता दाखवायची नाहीये. राज्यसंस्था ही काही क्रूरता दाखवण्याचं इन्स्टिट्यूशन नाहीये. राज्यसंस्थेला त्या प्रकारच्या व्यक्तीने केलेल्या कृतीला दिलेल्या शिक्षेसाठी तयार केलेला आहे. जर राज्यसंस्थेने असं भर रस्त्यावर लोकांना फाशा दिली किंवा त्या प्रकारची फाशी देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत राहिली, तर उद्या चालून राज्यसंस्था क्रूर आहे, राज्यसंस्था एकदम अमानवीय स्वरूपातलं काम करते, ह्या सगळ्या गोष्टी चर्चा होऊ शकतात. म्हणून राईट टू लाईफ मध्ये जसं डिग्निफाईड तुम्हाला जगता येतं, तुम्हाला मरणं पण कसं पाहिजे, डिग्निफाईड पाहिजे. मग ते डिग्निफाईड करता वेळेस राज्यसंस्था फार महत्वाची आहे, म्हणून आर्टिकल 21चा संदर्भ तिथं लागतो. आलं लक्षात? अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टी इथं चर्चा करता येऊ शकतात. त्याच्यानंतर आहे कलम येते तोंडामध्ये, क्वेश्चन नंबर आहे 14, शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद मध्ये दिलेला आहे. तर साहजिकच आहे, काय आहे त्या प्रकारचा शोषणाविरुद्धचा अधिकार 23-24 मध्ये दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये 23 मध्ये वेठबिगारी आणि ह्युमन ट्रॅफिकिंगला प्रोटेक्ट करतं, आणि 24 बालमजुरासाठी असलेलं प्रतिबंधता, काय बालमजुरासाठी प्रतिबंधता हे भाष्य करतं. मग आपल्याकडं कलम 24 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की बालमजुरीस काय केला जाणार आहे, प्रतिबंधता केल्या जाणार आहे. तर कलम 24च्या नुसार आपल्याकडे बाल प्रतिबंध कायदा 1986 केलेला आपल्याला तिथं दिसून येतोय. परंतु त्याच्या पहिले ही लक्ष ठेवा की 1979 ला आपल्याकडं गुरुपाद स्वामी नावाची समिती स्थापन केली होती, आणि ह्या समितीने शिफारस दिल्या कारणाने आपण 1986च्या चाइल्ड लेबर प्रोहिबिशन ऍक्ट जो आहे तो काय केलाय, आपण तयार केलेला आहे. आणि ह्याच्यानुसार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 14 वर्षाखालील जो बालक असेल
त्याला कोणत्याही व्यवसायामध्ये, मग तो धोकादायक असो किंवा बिन धोकादायक असो, कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्हाला काय करता येणार नाहीये, तिथं त्याला कार्य करून घेता येणार नाही. परंतु 2006 मध्ये परत बदल केला आणि 14 ते 18 वयोगटातील जो कोणी बालक असेल, ज्याच्या घरचा कर्ता पुरुष गेलेला असेल, त्या कर्ता पुरुष गेलेल्या घरतामध्ये जर त्या बालकाला काही काम करण्याची इच्छा नसतानाही करावं लागत असेल अपरिहार्य, तर अशा वेळेस त्याला देऊ शकतो काम करायची मुभा, परंतु एक्सक्लुडिंग द स्कूल टाइम तिथं करावा लागणार आहे. मग अशा पद्धतीने आर्टिकल 24 नुसार आपण हे सगळ्या गोष्टी चर्चा करू शकतो. येते लक्षात? अशा प्रकारे 14. 15 क्वेश्चन 15वा काय आहे, मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये बरोबर असलेली विधाने. PSI 2018चा क्वेश्चन आहे. ती न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात, ते निरंकुश आहे, काही हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये ते स्थगित करता येतात, ते केवळ भारतीय नागरिकांसाठीच आहे. आता बरोबर कोणते आहे, तर आपल्याला अ बरोबर दिसतंय आणि त्या प्रकारचं असलेलं क बरोबर आहे. मग इथं अ आणि क आहे का? येस, इथं अ आणि क आपल्याला दिसतंय. निरंकुश म्हणजे अमर्यादित आहे का हो? बिलकुल नाही. आपल्याकडं जे फंडामेंटल राईट्स आहे त्याला रिझनेबल रिस्ट्रिक्शन टाकलेले आहे. काय केलेलं आहे? रिझनेबल रिस्ट्रिक्शन म्हणजे त्याला काही स्वरूपातल्या मर्यादा टाकलेल्या आहे. मर्यादा कधीपासून टाकण्यात आलाय तर लक्षात ठेवायचं, फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1951 पासून आपण टाकलेले आपल्याला तिथं दिसून येते की तुम्हाला ज्या रिझनेबल रिस्ट्रिक्शन असतात. रोमेश थापर केस नावाची होती, ते रोमेश थापर केस मध्ये रिझनेबल रिस्ट्रिक्शन बद्दल भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते. चंपके धोरण राजा ही केस झाली होती, त्याच्यामध्येही या सगळ्याबद्दल काय केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. मग हे निरंकुश आहे का? बिलकुल नाही. केवळ भारतीय लोकांना आहे का? नाही. काही जे कलम आहे ते कोणासाठी आहे? इंडियन साठी आहे आणि काही कलम हे फॉरेनर्स साठी पण आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आलं लक्षात? 16वा क्वेश्चन घेऊया. खालील विधाने विचारत घ्या. फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2018 आहे. अनुच्छेद 25 ने सतत म्हणजे जे विवेक बुद्धी आहे, तत्सद विवेक बुद्धी, वागण्याचा व धर्माचा पालन व आचरण करण्याचा हक्क दिलेला आहे. यस. अनुच्छेद 25 मध्ये केवळ धार्मिक तत्वे यांचा समावेश होत नाही, तर धार्मिक विधीही यांचाही समावेश होतो. यस. आपल्या धर्माचा प्रचार करण्याच्या हक्कामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या आपल्या धर्मात धर्मांतर करण्याचा हक्काचा समावेश होतो का? नाही. धार्मिक स्वातंत्र्य हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहे. मग अशा वेळेस फक्त केवळ नागरिकांना उपलब्ध आहे का? अशा वेळेस जेव्हा संदर्भ येतो तर मग परत 15, 16, 19, 29 आणि त्या प्रकारचा 30. मग याच्यामध्ये कुठं तुम्हाला दिसतं का हो की 25 क्रमांकाचं कलम? नाही. म्हणजे हे एका प्रकारचं इंडियन प्लस फॉरेनर या लोकांनाही असणार आहे. मग केवळ नागरिकांना उपलब्ध आहे का? नाही. हे पण स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. मग अशा वेळेस क आणि ड काय आहे? चुकीचं. बरोबर कोणतं आहे? अ आणि ब बरोबर आहे. कारण की कलम 25 स्पष्टपणे सांगतो, कलम 25 स्पष्टपणे सांगतो की आपल्याकडे धर्म स्वातंत्र्य आहे. काय आहे? धर्म स्वातंत्र्य आहे. मग धर्म स्वातंत्र्यामध्ये 4 गोष्टी आहे. एक तर म्हणजे काय की तुमच्या असलेल्या कन्साइज बुद्धीनी म्हणजे सत्सद विवेक बुद्धीनी तुम्ही काय करू शकता? धर्म स्वीकारू शकता, धर्माचं तुम्ही प्रोफेस करू शकता, त्याच्यानंतर धर्माचं प्रोपोगेट करू शकता आणि धर्माच्या काही ज्या प्रॅक्टिसेस असेल त्या प्रॅक्टिसेस यू कॅन बी अलाइव्ह, तुम्ही त्या प्रकारच्या कॅरी करू शकता. अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की हे सगळं संविधानाच्या कलम 25 नुसार करता येऊ शकतं. आलं लक्षात? म्हणून इथं आपल्याला स्टेटमेंट कोणते बरोबर आहे? अ आणि ब आहे. क आणि ड काय आहे? चुकीचं आपल्याला दिसून येते, कारण की विधाने बरोबर विचारलेलं आपल्याला दिसलेलं आहे. आलं लक्षात? 16 क्वेश्चन आहे. 17वा क्वेश्चन. भारतीय राज्यघटना डॅश डॅश मान्यता देते. ESI मेन्स 2019 फक्त धार्मिक अल्पसंख्याकांना, फक्त भाषिक अल्पसंख्याकांना, धार्मिक भाषिक अल्पसंख्याकांना, धार्मिक भाषिक व वंशिक अल्पसंख्याकांना. आता इथे शब्द फार महत्वाचा आहे बरं. वंशिक अल्पसंख्याक हा शब्द टाकला आहे का? आता इथं जेव्हा स्टेटमेंट पास होतं त्यावेळेस आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 29 मध्ये फक्त 2 प्रकारचा आहे, धार्मिक आणि त्या प्रकारचं असलेलं भाषिक अल्पसंख्याक आहे. परंतु 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 लक्ष ठेवायचं की ज्यावेळेस आपल्याला इथं मान्यता देणं शब्द इथं मेन्शन करत असेल तर आपल्याकडे कोणत्याही भाषा, धर्म, लिपी किंवा वंशाच्या स्वरूपामध्येही देखील आपल्याला काय आहे त्या प्रकारचा अल्पसंख्याकाचा अधिकार तिथं मान्य दिलेला आहे. परंतु तो प्रत्यक्ष स्वरूपात आहे का?
परंतु तो प्रत्यक्ष स्वरूपात मान्यता देत नाही, त्यामुळे याचा आन्सर असणार आहे 3 क्रमांकाचा. शब्द काय आहे? मान्यता देणे. मग मान्यता द्यायचं असेल तर धार्मिक आणि अल्पसंख्याक, भाषिक अल्पसंख्याक याचीच मान्यता आहे. याच्यामध्ये ही वंशिक स्वरूपातलं येऊ शकते, मग ते डिपेंड ऑन द केस बाय केस असणार आहे, परंतु त्याच्यावर काही आपलं संविधान भाष्य करत नाही. कळालं? चला 18 काय आहे? संदर्भातील योग्य विधाने ओळखा. टॅक्स असिस्टंट मेन्स 2019 क्वेश्चन आहे. सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहे. मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्थगित केले जाऊ शकतात. मात्र इथं कोणते बरोबर आहे त्या प्रकारचं असलेलं सर्व शब्द काय? सर्व मूलभूत हक्क नकारात्मक आहे का? नाही. आर्टिकल तुम्ही 17 घ्या ना, तो काय नकारात्मक आहे का? नाही. एक लक्ष ठेवा, आपल्याकडचे असलेले जे मूलभूत हक्क आहे ना ते काही प्रमाणामध्ये नकारात्मक आहे, परंतु सर्व आहे का? नाही. आर्टिकल 17 हा कधीच त्या प्रकारचा असलेला तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे नकारात्मक आहे का सकारात्मक आहे याच्यावर भाष्य करत नाही. इट इज अ न्यूट्रल कॉन्सेप्ट. काय आहे ती? न्यूट्रल कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे त्या प्रकारचं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मूलभूत हक्क उल्लंघन झाल्यात तर त्या प्रकारे दाद मागता येत नाही, हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळामध्ये स्थगित केले जाऊ शकतात. यस, ऍब्सोल्युटली. 20 आणि 21 सोडून तुम्ही सगळं काही सस्पेंड करू शकता, म्हणजे क स्टेटमेंट काय आहे? बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. योग्य पर्याय निवडा म्हणलेला आहे, म्हणून क स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. पुढचा आहे 19. कलम 25 ते 28 नुसार भारतात मूलभूत असलेले मूलभूत हक्क या संबंधी पुढील विधानापैकी अयोग्य विधाने निवडा. शब्द काय आहे? अयोग्य विधाने निवडा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 क्वेश्चन. राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देता येणार नाही. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. 100% जर तुमची असलेली शिक्षण संस्था जसे की जिल्हा परिषद, म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या ज्या शाळा आहे तिथे धार्मिक शिक्षण दिल्या जातं का? बिलकुल नाही. हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे. येस, ऍब्सोल्युटली आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन व प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. ऍब्सोल्युटली आर्टिकल 27 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आर्टिकल पुढचा स्टेटमेंट काय आहे? या अनुच्छेद अंतर्गत म्हणजे 25 ते 28 अंतर्गत मिळणारा अधिकार केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत का? हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. का? कारण की हे अधिकार कोणाला आहे? तर फॉरेनरला पण आहे आणि इंडियन्सला पण आहे. फक्त इंडियन्सलाच आहे का? अशातला भाग नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. हे बरोबर, हे बरोबर, ते बरोबर आपल्याला दिसून येतं. 3 बरोबर आहे, परंतु चौथा जो स्टेटमेंट आहे मित्रांनो तो काय आहे? चुकीचा आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019. शेवटचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता काय? भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? ASOPSI संयुक्त पूर्व परीक्षा 2017 क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, त्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसून येते की आंतरराष्ट्रीय शांतता हे आर्टिकल 50 मध्ये दिलेलं आहे की तुम्हाला आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षता ही राखण्याची जबाबदारी आहे पर्टिक्युलर स्टेट गव्हर्नमेंटची. मग अशा वेळेस आपण बघतो तर आर्टिकल 36 to 51 पर्यंत हे DPSP बद्दल भाष्य करतं. मग हे DPSPचं असलेलं काय आहे? संदर्भ आहे. मग राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीचे असलेले हे 20 क्वेश्चन जे मूलभूत अधिकार भाग 2 कंप्लीट करतोय. तसं बघायला गेलं तर 40 क्वेश्चन मध्ये मूलभूत अधिकार होत नाही. मूलभूत अधिकारची संख्या जास्त आहे, परंतु जे काही ओव्हरलॅपिंग असलेले जे काही होते ते आपण काय केले? रिड्यूस केले. आपला टाइम कंझ्युम होतो, पण कॉन्सेप्ट आपली क्लिअर होती, हे महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कदाचित हे असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया करून एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका. आणि तुम्हाला याच्या संदर्भातले ज्या PDF असेल त्या PDF मी खालच्या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे. टेलिग्राम चॅनल आपला आहे, टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच आपलं जे ॲप आहे त्याचीही लिंक मी दिलेली आहे. ॲप ही डाउनलोड करून घ्या. तुमचं जेवढं जास्त प्रेम तेवढं मला ही काम करण्यामध्ये काय येणार आहे? शक्ती येणार आहे. सो कीप स्टडी, बी हॅपी. थँक्यू सो मच.